चांगल्या सवयी तुम्हाला आतून मजबूत बनवतील, यशस्वी बनवतील. माणूस हा सवयींचा गुलाम आहे. जीवनाच्या प्रत्येक बाबतीत यशस्वी व्हायचं असेल तर विशिष्ट सवयी आपल्याला असणं महत्त्वाचं आहे. आत्मपरीक्षण करून आपल्यातील वाईट सवयी शोधून काढल्या पाहिजेत. स्वतःतील दोष ओळखणं म्हणजेच अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. आज मी तुम्हाला मानसिकरित्या मजबूत होण्यासाठी आवश्यक असलेल्या विशेष सवयी सांगणार आहे. त्या सवयी आपण आत्मसात केल्या तर आपणही मनाने आणखी मजबूत वृत्तीचे बनू शकाल. तुमच्या जीवनाचे सार आहे ते तुमच्या मनाला एक छंद लावून टाकेल. कधीही स्वतःकडून झालेल्या चुकीबद्दल अपराधी वाटून घेऊन त्यात वेळ वाया घालवू नये. स्वतःबद्दल अपराध भाव ठेवल्यास आत्मविश्वास खचतो. त्यामुळे भूतकाळाचा अपराधीपणाचा कचरा डोक्यातून साठवून ठेवायचा नाही. त्या गोष्टीतून काहीतरी शिकायचं, पण पुन्हा ती करायची नाही. त्यासाठी मनातून काढून टाकायची. स्वतःच्या शक्तीला कधी कमी लेखू नये. स्वतःला तुच्छ लेखणं म्हणजे अगदी आत्महत्या करण्यासारखं आहे. जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीची किंवा तिच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा ती गोष्ट हमखास मिळते. एखादे ध्येय गाठण्यासाठी ते काया वाचा मने फक्त आणि फक्त आपलं ध्येय समोर ठेवायचं असतं. प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा अंश असतो. त्याचप्रमाणे तो तुमच्यातही आहे. त्यामुळे तुम्ही हातात घेतलेले कार्य तडीस जाणार आहे. कोणतेही काम करताना मनात नेहमी सकारात्मक विचारांनाच थारा द्या. स्वतःला कमी लेखणारे नकारात्मक विचार मनात अजिबात येऊन देऊ नयेत. आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर परिस्थितीमध्ये होणाऱ्या अपरिहार्य बदलांपासून पळ काढू नये. माणसाजवळ प्रचंड सामर्थ्य आहे. जोपर्यंत आपल्यावर कुठली जबाबदारी पडत नाही, कुठलेच मोठे संकट येत नाही, तोपर्यंत ही ताकद प्रकट होत नाही. जर यादवी युद्ध झाले नसते तर अब्राहम लिंकनला युग पुरुषाचा मान मिळाला नसता. समाजात अनेक मोठे व्यापारी असतात, उद्योगपती असतात. या लोकांना आपल्यातल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव आपल्या व्यापारात ठोकर बसल्यावर येते. फाळणीतून सर्वस्व गमावलेल्या लोकांनी अंतरंगातले सामर्थ्य वापरले आणि सर्व शून्यातून उभे केले. अशी विलक्षण ताकद प्रत्येक माणसामध्ये असते आणि ती प्रकट व्हायला संकट आणि जबाबदारी येत असते. नियंत्रणाबाहेर असणाऱ्या गोष्टींवर विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. प्रसिद्ध लेखक स्टीफन कोवे म्हणतो, आपल्या विचारांचे दोन परीघ आहेत. नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक चिंतेचे वर्तुळ आणि दुसरे कृतीचे वर्तुळ. चिंतेच्या वर्तुळात अशा अनेक चिंता असतात ज्या आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात. लोक सार्वजनिक ठिकाणी किती घाण करतात. भ्रष्टाचार आणि आरक्षणाने या भारताचं वाटोळं केलंय. या गोष्टी सहन करणं निश्चितच त्रासदायक आहे. पण नुसती चर्चा करणं आणि उदास होऊन विचार करत बसण्यापेक्षा काही साध्य होईल. त्याऐवजी परिस्थितीचं निरीक्षण करा आणि आपण परिस्थिती बदलण्यासाठी काय काय करू शकतो या कृतीनं सुरुवात करा. जर प्रश्न आपल्या आवाक्याबाहेरचा असेल तर आपला आवाका वाढवायला हवा. प्रत्येकाला खुश ठेवण्याची चिंता करत बसू नका. लोकांच्या मताला किंमत किती द्यायची याचा बुद्धीने प्रत्येकानं बाळगला पाहिजे. नाहीतर लोक सहज आपला पाहिजे तसा वापर करून घेतात. लोक आजवर डोक्यावर घेतात, उद्या पायाखाली तुडवतात. तेव्हा गीतेमध्ये सांगितलं आहे, सुख आणि दुःखामध्ये समान वर्तन ठेवण्याची ही स्थितीच आपल्याला खरा आनंद प्राप्त करून देते. आनंदी माणूसच यश मिळवण्यासाठी जास्तीत जास्त पात्र असतो. विचारपूर्वक जोखीम घेण्यात कसलीही भीती बाळगू नये. पूर्वी
कोळशाच्या खाणीत काम करताना दिवा वापरत नसत, कारण तिथे वायू असतो आणि वायूमुळे खाणीत स्फोट व्हायची शक्यता असते. पण सर हम्फ्रे डेव्ही यांनी धाडस दाखवलं आणि प्रयोग करून सुरक्षा दीप बनवला. कामगार तो दिवा खाणीत वापरायला तयार नव्हते, तेव्हा डेव्ही स्वतःच तो दिवा घेऊन खाणीत शिरले. विशेष काही करून दाखवायचे तर तुमच्याजवळ धाडस पाहिजे. धाडसाचं आयुध वापरून मानसिकरित्या मजबूत व्यक्ती आपले दुःख, कष्ट आणि कमतरता दूर करतात. धाडस दाखवायचे क्षण आयुष्यात पदोपदी येतात. अशा वेळी आपण मागे सरकायचं नाही, समोर दिसणाऱ्या संकटांचा सामना करायचा. भूतकाळाच्या चांगल्या वाईट आठवणीमध्ये अडकून पडू नका. अति चाहे कितना भी मुश्किल क्यों ना हो, आप हमेशा दोबारा सुरुवात कर सकते हो. गौतम बुद्धांनी हे सांगितलेलं आहे. आपल्याला जर भूतकाळामध्ये रमायचं सवय असेल तर ती आपलं नुकसान करणारी आहे. समजा भूतकाळात आपल्यासोबत एखादी वाईट घटना घडली. आता ती का घडली, असं का झालं, दोष कुणाचा होता, असे भोग माझ्याच वाट्याला का आले, इथून सुरू झालेली नॉनस्टॉप गाडी माझं नशीबच फुटकं या स्टेशनवर येऊन पोचते. घडलेल्या घटनांवर अशी इन्क्वायरी कमिशन बसवून आपली अमूल्य ऊर्जा खर्च करणं फालतूपणा आहे. जे व्हायचं ते होऊन गेलं, ते आता विसरायचं हवं. नवा दिवस नव्या उमेदीने सुरू करायला हवा. चुकांपासून शिकावं, पण त्या चुका पुन्हा पुन्हा करू नयेत. अनेकदा माणसाच्या हातून चुका होत असतात. त्या चुका मान्य करून त्या दुरुस्त करण्यातच शहाणपणा आहे. तुम्ही जास्तीत जास्त चुका करत असाल तर तुम्ही यशाच्या वाटेवर आहात. एक प्रसिद्ध तत्ववेत्ते म्हणाले होते, खूप चुका करा, अधिक चांगल्या चुका करा, अधिक सफाईदार चुका करा आणि शर्मेच्या भावनेतून बाहेर पडून चुकांबद्दल जिज्ञासा वृत्ती बाळगा. प्रत्येक चुकीचा रस्ता हा योग्य रस्त्याकडे नेत असतो. इतरांनी मिळवलेल्या यशाचा सन्मान करा. मानसिकरित्या मजबूत लोक इतरांवर जळत नाही, त्यांच्या यशाचा दुर्वास करत नाहीत. उलट खुल्या दिलाने आपल्याला भावलेल्या गोष्टींचे कौतुकच करतात, कारण त्यांच्यात कसलीही हीन भावना नसते. ईर्ष्या, असुरक्षितता अशा भावनांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो. एखाद्या अपयशानंतर ते दुप्पट जोमाने पाय रोवून उभे राहायला हवे. मैदानातून पळ काढायचा नसतो. निसर्गामध्ये तुम्ही पाहिलेच असेल, प्रत्येक झाडाला, वृक्षाला फळं त्यांच्या विशिष्ट मोसमामध्ये येतात. जर योग्य वेळी झाडाला फळं आली नाहीत तर काहीतरी चुकतंय असं खात्रीनं समजावं. वेळे अगोदर जर झाड कोमेजून गेलं किंवा योग्य वेळी त्याला फळं आलं नाही तर ते झाड वाढवण्याच्या बाबतीत काहीतरी गफलत होते, हे नक्की आहे. हाच निसर्ग नियम माणसाच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो. मानसिकरित्या मजबूत असलेल्या लोकांना आरोग्य, सुख, शांती आयुष्यभर लाभते, कारण ते आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा करत राहतात. हळूहळू यश दृष्टीपथामध्ये येतं. ते आपल्या अवतीभोवती आपल्या विचारांना पोषक असं वातावरण तयार करतात. एकटेपणाचं ओझं बाळगू नये. एकटं कुणाला वाटतं, जो स्वतःला अपूर्ण समजतो त्यालाच एकटं वाटतं. मानसिकरित्या मजबूत असलेले लोक स्वतःला पूर्ण मानतात. त्यांना आनंदी होण्यासाठी किंवा मन रमवण्यासाठी कुठल्याच व्यक्तीची किंवा वस्तूची, अशा कुठल्याच गोष्टीची गरज नसते. जगाबद्दल तक्रार नसावी. हे जग, हे ब्रह्मांड आहे, त्या परमेश्वराची निर्मिती आहे. इथे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू त्यानेच बनवलेली आहे. मग तो ती वाईट असेल किंवा कशीसुद्धा असेल. ती वाईट कशी असू शकते? जर आपण कुणाला शिव्या देत असू तर त्याही देवाला लागतील. परमेश्वराची ही निर्मिती उत्कृष्टच आहे असं मानल्यास या जगाबद्दल, काही जगातल्या लोकांबद्दल तुमची कसलीही तक्रार राहणार नाही.
मनासारखा परिणाम मिळण्यासाठी प्रतीक्षा करण्याची तयारी असली पाहिजे. कांदा 2 महिन्यामध्ये उगवतो, पण बदाम उगवायला 14 महिने लागतात. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ या दोघातही हाच फरक आहे. निसर्गाचा गमतीशीर नियम आहे. जी डाळ लवकर उगवते ती पचायलाही जड असते, जी थोडा वेळ घेते ती पचायला हलकी असते. आपल्याला अपेक्षित असलेला परिणाम मिळवण्यासाठी वाट पाहायची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे. कारण सबुरीचं फळ असतं ते कधी हे चांगलं असतं.